या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट स्थानक परिसरात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऐन गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने एकच धक्का बसला आहे. या प्रकरणी सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जात असताना शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी वसंत मोरे यांनी स्वारगेट स्थानकातील सुरक्षा रक्षकाच्या केबिनची तोडफोड केली. स्वारगेट स्थानकातील सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातूनच तरुणीवर बलात्कार झाला असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. या ठिकाणी पोलीस येऊ शकत नाही तर सुरक्षा रक्षक या ठिकाणी कशाला पाहिजे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या ठिकाणी रोज महिलांवर बलात्कार होतात. या सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात कंडोमचा खच पडला आहे असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केला. ज्यावेळी तरुणीवर बलात्कार झाला त्यावेळी गाडी सुरक्षा रक्षकाच्या केबिन बाहेर उभी होती. त्या गाडीमध्ये कोणाला जाऊ दिलं जात नाही. या सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातूनच काहीच सुरक्षा पुरवली जात नसली तर त्यांच्या माध्यमातून काहीच सुरक्षा होत नाही असे देखील वसंत मोरे यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान वसंत मोरे यांनी तोडफोड केल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती लागला आहे. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार पेठ 12 इमाम चौक येथे ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर वरील 300 फूट 200 फुटाचे दुकानगाळे भाड्याने देणे आहे. ऑफिस, पतसंस्था, खासगी कार्यालयासाठी उत्तम ठिकाण. पत्ता हसीना प्राईड, सोमवार पेठ 12 इमाम चौक, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9922 399797. आम्हाला पहिले त्याच्या उद्यानंतर तुम्ही आराम करा. नाही मी ज्यांना तिथे होतं जाते तिकडनं येऊ अशी जातो तिकडनं बस जागा. सुरक्षा कर्मचारी किती आहेत रे टोटल? 20 म्हणतोय. आपल्याला काय आपण त्या आगाराला विचारून किती आहेत आणि काय प्रकार आहे. रोज बलात्कार होते. ड्युटीवरती ऑन ड्युटीवरती 6 ते 7 जण असतात फक्त. या बस इथं काय गेल्यात काय खराब झालं. मेजर आत गेली पहिले. मेजर इथे तात्या आत जाणार. आज खरं तर आज एक अतिशय घाणेरडा असा प्रकार आमच्या पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारा प्रकार हा स्वारगेट एस.टी. स्थानकात झाला आहे. आणि ह्या स्वारगेट एस.टी. स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाला आहे आणि तो सकाळपासून संपूर्णपणे मीडियावरती ते चालू आहे. आम्ही आज बघायला इथं आलो या एस टी स्टँडमध्ये, तर इथं वास्तविक पाहता सगळ्यात मोठा दोषी कोण असेल तर स्वारगेट आगारामधील सुरक्षा यंत्रणा. कारण आम्ही आत्ता चौकशी केली तर आम्हाला असं सांगितलं जातं की 20 सुरक्षा कर्मचारी या स्वारगेट एस टी स्टँडमध्ये आहेत. मग मला असं वाटतं की आता ही जी काही तुमच्यासमोर ही शिवशाहीची एस टी बंद पडलेली दिसते, ही बंद पडलेली एस टी नाही आहे. आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं तर हे एक प्रकारचं आहे ना लॉज आहे. म्हणजे या स्वारगेटच्या एस टी स्टँडमध्ये रोज शेकडो बलात्कार होतात. आतमध्ये ह्या एस टीमध्ये मी स्वतः जाऊन पाहिलं आहे. आतमधल्या बाजूला इतकं आतमध्ये घाणेरड्या वस्तू पडलेल्या आहेत आणि ह्या वस्तू पाहिल्या की त्या 1-2 नाही आहेत, हे शेकडो आहेत. आणि मला वाटतं की जर अशा प्रकारे शेकडो वस्तू इथं पडलेल्या असतील या आतमध्ये, मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा दाखवलं की इकडं साडी पडलेली आहे, साडीवर आतमधल्या बाजूला रजई पडलेली आहे आणि खालच्या बाजूला तिथं मेदर तिथं खाली दाखवा, खाली तिथं झूम करा, वरची रजई दाखवा, ते बघा तिथं वर. म्हणजे हे एक प्रकारचं अधिकृत लॉजेस दिसते हे. आणि ते मला वाटते की नुसते पगारांपुरते ठेवलेत का, ह्यांचे पगार यांनी घ्यायचे. आमच्या आया बहिणी इकडे येतात ह्या आगारामध्ये आणि ह्या आगारामध्ये आल्यानंतर त्यांना इथं ह्या विषयाला सामोरे जावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर खरंच ह्या सगळ्या बाबी अतिशय घृणास्पद आहेत. याच्यामधनं एकंदर ज्या गोष्टी समोर येतात किंवा अशा पद्धतीने पुणे शहराला काळीमा फासणाऱ्या या गोष्टी आपण कुठपर्यंत त्या सगळ्या ठिकाणांमध्ये आपण भाषणं करणार,
आपण आंदोलन करणार, आपण निवेदनं देणार. ही समोर दाखवा मेजर इथं समोर पाहू शकतो आपण. ज्या एस टीमध्ये बलात्कार घडला ती गाडी समोर आहे. नितीन बोलो ना इकडे. कुठं होत काय म्हणते बाकी सुरक्षा रक्षक कोण आहे? कुठं होती गाडी? नाही ती बलात्कार झाला त्यावेळेस काय माहिती आम्ही इथं किती सुरक्षा कर्मचारी किती आहेत? तुम्ही ताई तुम्ही ऐक ना, सुरक्षा कर्मचारी किती आहेत? तुम्ही कोण आहेत? तात्या, तुम्ही स्थानक प्रमुख आहे. मग इथं काय नाही सुरक्षा रक्षक दल? तुम्ही हे आहेत का आगार प्रमुख आहेत का? स्थानक प्रमुख आहे. तुम्ही जावा कर त्यांना बाजूला. त्यांना घ्या इकडं. त्यांना घे बाजूला घे. त्यांना बाजूला घे. त्यांना बाजूला घे. तुम्ही बाजूला या. एक घे फोडून टाक. डोक्याला लागेल. सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर हे पदाधिकारी आहेत यांच्याकडून याचा निषेध आहे. पुढचं फोड पलीकडच्या बाजूला. सुरक्षा कर्मचारी सुरक्षा केबिनच्या सुरक्षा कक्षाची तुम्ही तोडफोड केली. काय सुरक्षा ऑफिसच्या समोर आत्ताच मला सांगितलं की या समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती. सुरक्षा कर्मचारी इथं 20 सुरक्षा कर्मचारी आहेत. जर 20 सुरक्षा कर्मचारी असून आमच्या एखाद्या बहिणीवरती जर बलात्कार होत असेल आणि सुरक्षा कर्मचारी जे इथं नसतील, सुरक्षा केबिन कशाला पाहिजे? कशाला सुरक्षा केबिन पाहिजे? जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत, पोलिसांचं इथं नियंत्रण नाही आहे, मग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला? इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का या? जर ह्या ठिकाणी केबिनमध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला जिथं मी आत्ता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या 4 एसटी उभ्या आहेत. 4 एसटींचं ह्या लोकांनी लॉजिंग केलंय. याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर ह्यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात. तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टीमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत, म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे. एस टी कुठे ठेवलेले आहेत? मागच्या बाजूला आहेत ढिगाणी. त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत. आम्ही आता तिथं जाऊन आलोय.
म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, हे बघा ह्या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये. हे सुरक्षा कर्मचारी काय करतात इथं बसून? काय फक्त ही लोक इथं केबिन उभवायला आहेत काही लोक? काही वेळापूर्वी नीलम गोरे यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे, पण या परिसराची त्यांनी पाहणी केलेली आहे, बाहेरची पाहणी केलेली आहे. मला तुम्ही आत्ताच तुम्हीच बघा गाडी कुठे आहे. गाडी इथं समोर होती आत्ता, म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती. जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असते केली का तुम्ही? इले आता आतमध्ये जाऊन देत नाहीत, त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही, परंतु ती गाडी इथं समोर होती ना. जर सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय आहे? या आगाराची सुरक्षा करणं. मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे? यांना इथं बसण्याचा अधिकार नाही. मी एक विषय नाही, आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे, परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा, त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या साड्या दाखवू शकता सगळ्यांना. 100% चला. सुरक्षा केबिन तोडले मी आता, कारण आजच्या या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत. कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं, 20 सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले. मग 20 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका भगिनीवरती बलात्कार होत असेल तर या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये. बरं, काल ही घटना घडलेली आहे. आगार प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना माहीत नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकलंय, म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे. म्हणून म्हणतो कर्मचारी कोणी सहभागी असं वाटतं? 100% सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असणार आहे. बस ज्या आता लावून ठेवलेल्या आहेत, लॉजिंग तुम्ही तिथे चला, 100% अंतरावर पोलीस स्टेशन आहे, एसीपी ऑफिस आहे. चला चला एक मिनिट साईड तुम्ही एसटी बघा त्या समोर, एक मिनिट जरा. तुम्ही त्या सगळ्या एसटी बघा. त्या ठिकाणी ठाकरे गट आहे, तो सुद्धा आक्रमक झाला चला पुढे महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. सुरक्षा आमचा हक्क आहे. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. युती सरकार, युती सरकार, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. आपने क्यों यहाँ पे जो तोड़ा है, क्या कहना है आपको इस पूरी घटना पे? जो यहाँ पे घटना घड़ी है वो सुरक्षा केबिन के सामने हुई है. सुरक्षा केबिन के सामने अगर किसी भगिनी के ऊपर बलात्कार होता है तो वहाँ सुरक्षा केबिन में बैठने का किसी को अधिकार नहीं है. वो लोग वहाँ नहीं बैठ सकते. वो एक नहीं, अगर आप यहाँ पे वो हम आपको दिखाने जा रहे हैं वो आप देखेंगे. पूरे मुद्दे को कितना जोर शोर से उठाएगी, क्योंकि सवाल जो है राज्य की कानून व्यवस्था पे उठ रहे हैं. आमच्या महिला भगिनींना 1,500 नकोय, लाडक्या बहिणींना 1,500 नकोय. तुम्ही हे दाखवा इथलं, इथं ज्या लॉजिंग आहेत ना ते लॉजिंग दाखवा. पुण्यात लॉजिंग दाखवा तुम्हाला इथं. सगळं भेटलेले आहेत, ह्यांचं एकत्र आहे. जो आरोपी, ज्या आरोपीने इथं आता एवढा मोठा विषय केला, तो आरोपी गेल्या 5 दिवसापासून इथं टॉयलेटच्या बाजूला झोपतोय. आरोपी ह्याच्यावरती 7 वेगवेगळे गुन्हे देखील दाखल आहेत. तो इथं झोपतोय रोज. 5 दिवस झाले इथल्या टॉयलेट पाशी झोपतोय. तुम्ही इथं बघा, साडी बघा, इथं साडी, इथं बघा, तिथं बेडशीट आहे. आतमध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं ना, सगळी गंडोमशी पाकिटे पडलेली आहेत ह्या गाडीमध्ये. ही गाडी आत्ता आम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गाड्यांमध्ये तशा प्रकारचे अवैध प्रकार चालतात. याचा अर्थ जर इथं अवैध प्रकार चालतात आणि ते ह्या शिष्यांच्या आतमध्ये चालतात, म्हणजे इथले सुरक्षा कर्मचारी या सगळ्या लोकांसंग भेटलेले आहेत. तुम्ही आता त्यामुळेच तिकडचं म्हणूनच जर सुरक्षा कर्मचारी अशा प्रकारे चुकीचं काम करत असतील तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या सुरक्षा केबिनमध्ये बसायचा अधिकार नाहीये. आता नीलम गोरे देखील ह्याचं या सगळ्याची पाहणी करून गेले, पण ते त्यांनी ब्रीफिंग घेतलं उपायुक्त. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्रीफिंग वगैरे करत नाही, आम्ही अशा पद्धतीने काम करतो. सुरक्षा कर्मचारी जर आता ह्याच्यामध्ये जे सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती आणि आगार प्रमुखावरती कारवाई झाली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही अजून करणार.
दाखवतात. आणि मी जर पुन्हा एकदा महिला सुरक्षतेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे. 100% जर कारवाई योग्यरित्या झाली नाही तर पुढील पाऊल काय असेल? पुढील पाऊल मग आम्ही इथं पुढे यांचे एसटी आगारामध्ये एक सुद्धा माणूस बसून देणार नाही. सीसीटीव्ही सुद्धा मुव्हिंग होता, सगळे त्याच्यात काही CCTV दिसत नाहीये. काहीच दिसत नाहीये. जर तुम्ही महिला भगिनींना सांगता की एसटी तुम्हाला फ्री आहे, ह्याच्यासाठी फ्री आहे का? ह्याच्यासाठी फ्री आहे का महिलांना एसटी? इथं बघा ना काय होतंय. जर महिलांची कपडे, महिलांच्या साड्या याच्यामध्ये या एसटी मध्ये पडल्यात, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. शिवशाही नाव देता आणि शिवाय काम करूया, तुमच्या सोबतच ती पाहणी करूया. एक आकडे मला महाराष्ट्राला सांगायला पाहिजे. तुम्हालाही वसंतराव मी सांगतो की या ठिकाणी बघा, एक सिनियर आणि ज्युनियर डेपो मॅनेजर आहे. या ठिकाणी जवळपास सुरक्षा व्यवस्थेसाठी 9 ते 6 पर्यंत एक कर्मचारी आहे आणि हे मापसो वगैरे ही ती गाडी आहे ना? ही गाडी, ही ती गाडी आहे. ही बलात्कार झालेली गाडी नाही. ही गाडी या गाडीमध्ये सगळी स्थिती आतमध्ये बघा. या गाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ इथं रोज बलात्कार होतात. हे बघा, मोठा शब्द झाला तुमचा, रोज बोला. हो, आणि ते या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मान्यतेने होतात. निकेतन, त्यांना काय दाखवायचं हे बघूया. वसंत मोरे आपल्याला जे बघा, इथं समोर. वसंत मोरे हे दाखवतात की या ठिकाणी कंडोम कसे पडले. या वसंत या ठिकाणी आहेत असं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे. बघितली तर ह्या साड्या पडलेल्या आहेत, कंडोम पडलेले आहेत समोरच्या बाजूला समोरच्या बाजूला. चला तुम्हीच पुढे. हे वसंत मोरेच आपल्याला जे दाखवत आहे. हे बघा सगळे या ठिकाणची माहिती दाखवताय काय? निकेतन, ह्या सगळ्या गाडी, ही गाडी जर पाहिली तुम्ही तर ही गाडी लॉजिंग झालंय. कंडोम वगैरे या गाडीमध्ये सगळे कंडोमची पाकिटं पडलेली आहेत आणि याचा अर्थ ही गाडी ह्या एसटी आगाराच्या आतमधल्या बाजूला आहे. चादरी ही एसटी आगाराच्या आतमध्ये ही गाडी आहे. म्हणजे ह्या आगाराला चारही बाजूनी कंपाऊंड आहे. आणि जर सुरक्षा कर्मचारी एका वेळेस 20-20 सुरक्षा कर्मचारी असतात, जर 20 सुरक्षा कर्मचारी इकडे असतील, हे कर्मचारी काय झोपा काढतात का? हे आतमधल्या बाजूला येऊन इथं जर महिलांवरती रोजच्या रोज म्हणे तर इथं महिलांच्या साड्या पडल्यात, इथं कंडोम्स, दारूच्या बाटल्या, सगळं इथं आतमध्ये गाडी भरून पडलंय सगळं. म्हणजे शिवशाही या नावाखाली ही लोक या असले उद्योग करतात. जबाबदार कोण आहे? जबाबदार याला जबाबदार इथले आगार प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी जो असेल यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे. या बसची पाहणी केली, काय दिसतंय तुम्हाला? सगळे कंडोम्स आहेत इथं, बघा ना तुम्ही, दाखवा. हे बघा, हे बघा, बघितलं तर या ठिकाणी सगळे कंडोमची पाकिट आहेत. सगळे खराब बस आहे जे आड बाजूला लावून ठेवलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळे कपडे, साड्या, चादरी हे एवढे ठेवले आणि इथं सगळे कंडोमची पाकिट आहेत. कमीत कमी 5-50-100 कंडोम जिकडे पडलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी रोजच बलात्कार होतात. आणि मग जर हा आतमधल्या बाजूला आहे तर इथं सुरक्षा कर्मचारी काय करतात आहे? कारण या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे. आतमध्ये येणारा मग महिला येत असतील, कोणी येत असेल इथं, एवढ्या आतमध्ये कसे येतात? सुरक्षा कर्मचारी काय करतात? काय मागणी काय आता तुमची? याच्यावरती इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले जे आगार प्रमुख आहेत यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. काल ही सगळी घटना घडलेली आहे, पण आज ही सगळी घटना उघडकीस आलेली आहे. आगार प्रमुखांना सुद्धा माहित नव्हतं की अशा पद्धतीची घटना स्वारगेट स्थानकात घडली. स्वारगेट म्हणजे पुणे शहराचं मुख्य म्हणजे हार्ट आहे आणि ह्या जर हार्टमध्ये जर अशा प्रकारे काम होत असेल तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बसायचा काय अधिकार आहे? ते तिथं नाही बसले पाहिजेत. त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजे. 376 ग ह्या लोकांवरती दाखल झाला. 376चा आरोपी होणार असेल तर आरोपी बलात्कार करत असताना हे काय बागेची भूमिका घेत होते का? जो माणूस बलात्कार होत असताना तो बागेची भूमिका घेतो त्याच्यावरती 376 ग या कलमानुसार त्याच्यावरती कारवाई होती. या सगळ्यांवरती 376 ग नुसार कारवाई झाल्या पाहिजे. आज तुम्ही तोडफोड केलेली आहे कार्यालयाची, पोलीस सुद्धा सुरक्षा कर्मचारी, सुरक्षा केबिनची मी तोडफोड केली आहे. कारण ज्या सुरक्षा केबिनचे लोक तिथं बसलेले असतात आणि त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो, मग ही लोक काय करत होती तिथं? काय करत होते मग? आकडेवारी जर आपण पहाटे घटना घडलेली आहे. 5:30 दरम्यान जिथं वर्दळ या स्वारगेट स्थानकामध्ये असते पहाटेच्या वेळेस, तरी सुद्धा ही घटना घडलेली आहे. ही म्हणूनच की आम्ही महत्वाचा विषय मी पहिल्यापासून सांगतोय की या सगळ्या विषयामध्ये जबाबदार कोण असेल तर सुरक्षा. एक बलात्कार तिथं झाला त्यांच्या समोर, पण इथं रोज होतोय ना, इथं रोज होतोय. ह्या एसटी मध्ये रोज कुणाला तरी आणलं जातंय. याचा अर्थ ते येताना 2च गेट आहे तिथं, मग 2 गेट मधनच कोणतरी येत आहे. ज्या आरोपींनी बलात्कार केला, आता मला काही रिक्षा चालकांनी
कर्मचाऱ्यांनी इथं सांगितलं, तो जो बलात्कारी आहे तो 5 दिवसापासून या टॉयलेट पाशी झोपतोय. मग हे काम कुणाचं आहे? सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम आहे. नाही, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी का तिथं लक्ष ठेवलं नाही? सुरक्षा कर्मचारी मग ह्या लोकांना मॅनेज होतात का? हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन सुद्धा आहे. पोलिसांचा सहभाग आहे का? पोलीस यंत्रणा याच्या अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, पण पोलीस यंत्रणा बाहेर आहे. परंतु इथं सुरक्षा कर्मचारी आहेत. 20-20 सुरक्षा कर्मचारी झोपा काढतात का? 20-20 सुरक्षा कर्मचारी जर अशा प्रकारे काम करत असतील, त्यांच्यावरती जे ड्युटी होते त्या टायमाला कालच्याला सकाळी त्या सगळ्यांवरती आगार प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. तुमचं म्हणणं आहे, अशा अनेक घटना या ठिकाणी घडतात. होतात, ते रोज होतात. म्हणून मी तुम्हाला इथं गाडी दाखवायला आली. गाडी नाही, हे शिवशाही या नावाखाली यांनी लॉजिंग तयार केलं या लोकांनी, आरोपींनी. इथं बघा तुम्ही साड्या पडल्यात, इथं तुम्ही हातुर्न पडलेली आहेत, इथं कंडोमची पाकिटं बघा, इथं खाली दाखवा. की हे कोणी साफ करण्याचा वगैरे काही प्रश्नच नाही. नाहीच ना, इथं रोज उलट हे विषय चालू आहेत. मग ह्याचा अर्थ की सुरक्षा कर्मचारी मॅनेज असल्याशिवाय इथं आरोपी येतात का? त्याशिवाय निश्चित होतो का इथं? काय नेमकी परिस्थिती आहे तुम्ही ही दाखवताय? तुम्ही हे जे काही एसटीचं लॉजिंग केलं ना, कंडोम हे दाखवणं शक्य नाहीये समोर. तुम्हाला दाखवणं शक्य नसेल ना, तरी सुद्धा आपण परिस्थिती पाहिली पाहिजे की वास्तव आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय ह्या गोष्टी होऊच शकत नाहीत. या ठिकाणी कपडे पाहायला मिळतात, आंतरवस्त्र काय पडलेले. सागर वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता, इथं यांनी लिटरली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, चादरी, बेडशीट, साड्या ह्या रोजच्या रोज इथं वापरल्या जातात. हे कंडोमची पाकिटे इथं रोजच्या रोज 100च्या पेक्षा जास्त कंडोम जिकडे पडलेले आहेत. तुम्ही एक शब्द वापरला, रोज बलात्कार होतो. 100% आणि तो सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. याचा अर्थ या सुरक्षा कर्मचाऱ्यांना इथं यांच्यावरती पहिल्या कारवाई झाल्या पाहिजेत. कारण एवढ्या आतमध्ये बस आहे, एवढ्या आतमध्ये बसमध्ये हे कंडोमची पाकिटे जर इथं पडत असतील, याचा अर्थ असा होतो की इथं सुरक्षा कर्मचाऱ्यांना मॅनेज करून इथं बाकीच्या गोष्टी होतात, इथं बाकीचे विषय होतात. ठीक आहे, मला असं वाटतं वसंतराव तुम्ही बोला, आपण आणखी पुढची जी परिस्थिती आहे, कपडे, आंतरवस्त्र पण तसे टाकून दिलेले. या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं पाहू शकता. कंडोम सुद्धा या ठिकाणी आहेत. इथं आत्ता ही इथं वरच्या बाजूला बेडशीट आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. म्हणजे ह्या उद्रेक होण्यामागचा उद्देश हा आहे की सुरक्षा कर्मचारी, इथं ज्या सुरक्षा कर्मचारी आहेत त्या सुरक्षा केबिनच्या समोर, त्या सुरक्षा केबिनच्या समोर जर अशा प्रकारे दारूच्या बाटल्या, दारूची बॉटल सापडली आता. खूप आहेत, ही एकच नाहीये, खूप मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या ह्या गाडीमध्ये. म्हणजे इथं सगळं होतं. हे म्हणजे राजरोसपणे हा सगळा उद्योग या ठिकाणी चालू आहे. परिवहन मंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून या आगार प्रमुखाला पहिलं सस्पेंड केलं पाहिजे. इथले सुरक्षा कर्मचारी जेवढे होते सगळ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे. तर हे होणार नसेल तर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यापेक्षाही अजून तीव्र आंदोलन आम्ही करू. नाही, पण जर गाड्या ज्या आहेत, जर गाड्या एखादी खराब झाली, बंद पडली, स्क्रॅप मध्ये त्याची वयोमर्यादा संपली तर ती स्क्रॅपला दिली जाते. मात्र ही गाडी इथंच लावलेली, अशा 3 गाड्या पाहायला मिळतात. मात्र ह्या गाड्या 4 का लावल्यात? ह्या गाड्या इथं लावल्यात, ह्यांचे सगळे स्पेअर पार्ट काढून घेतलेले आहेत. ह्या एकाही गाडीला टायर नाहीये. मग जर तुम्ही ह्या गाड्या अशा स्क्रॅप केल्या इथे ठेवल्या, याच्यावरती मेन विषय सुरक्षा कर्मचाऱ्यांचा. एवढ्या आतमध्ये 4ही बाजूने कंपाऊंड असताना इथं हा प्रकार कसा चालतो? याचा अर्थ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या डोक्याखाली, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तोंडाखालून हा सगळा विषय चालतो. आजचा जो काही प्रकार घडला तो सुद्धा आगार प्रमुखांना त्याची काही कल्पना माहिती नव्हती, त्यांना आतापर्यंत काही माहिती नव्हती. आता त्यांना कदाचित त्यांच्या झोपेतनं जागे झाले असतील. 100% दुर्लक्ष आगार प्रमुख आणि ह्या एसटी स्टँडचा जो प्रत्यक्ष सुरक्षा कर्मचारी असेल, सुरक्षा प्रमुख असेल, ही सगळी त्यांची जबाबदारी आहे. म्हणून त्यांच्यावरती निलंबनाच्या कारवाई झाल्या पाहिजेत पहिल्या. हीच आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी आहे. आपण इथं पाहू शकतो की ही एक एसटी आहे, ही बंद असणारी एसटी आहे. त्या बंद असणाऱ्या एसटी मध्ये इथं आज शेकडो कंडम्स इथं पडलेले आहेत. म्हणजे सुरक्षा अधिकारी या भागाचा, इथं जे काही सुरक्षा कर्मचारी आहेत ते सगळे, ह्या एक बलात्कार झाला म्हणून हा प्रकार म्हणजे इथं तर रोज होतोय. इथं तुम्ही कंडमची पाकिटे पडलीत,
हे बघा दारूच्या बाटल्या पडल्यात, कपडे पडलीत, आंतरवस्त्र पडलीत, बेडशीट ठेवलेत, सगळ्या एवढ्या संगनमताने 100% सुरक्षा कर्मचारी जबाबदार आहे त्याला. तुम्ही जो आरोप करत होता ना की लॉजसारखी बसचा वापर केला, नेमका आरोप काय? आम्ही अनेक गोष्टी बघतोय इथं आता. मग माझं तेच म्हणणं आहे ना की ह्या ठिकाणी जो वापर होतोय, ज्या बस आहेत 4 बस आहेत इथं, या 4 बस मधल्या ह्या बसमध्ये ही जरा त्यातल्या त्यात कंडिशन वाली वाटते. म्हणजे ही कंडिशन अधिकृत ही लॉज दिसते इथं, आणि ही इतक्या आतमध्ये आहे की ह्या आतमध्ये येताना सुरक्षा केबिनमध्ये बसणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारल्याशिवाय पुढे येऊच शकत नाही. मग या ठिकाणी अंधारामध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं रोज बलात्कार होतोय, इथं शेकडोनी कंडोमची पाकिटे पडलेली आहेत, आणि ते पण 4ही बाजूने बंदिस्त असणाऱ्या आगारामध्ये. मग इथला जो आगार प्रमुख आहे तो काय करतो? इथला सुरक्षा अधिकारी तो काय करतो? इथल्याचे सुरक्षा लोक नेमलेली आहेत, 20 लोक नेमलेली आहेत. ही 20 लोक काय करतात? आता एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला थांबवतो, कारण तुम्ही जो मुद्दे उपस्थित करताय ना, शिवनेरी आणि शिवशाहीच्या बसेस आहेत त्यात हे सगळे काळे धंदे चालतायत असा आरोप करताय. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती नुकतीच झाली, आणि त्या शिवशाही अवतरली म्हणतात महाराष्ट्रामध्ये. मग शिवशाही अवतरलेली असताना मग त्या शिवशाही नावाच्या बसमध्ये अशा प्रकारे जर असले फालतूचे धंदे होत असतील तर मग परिवहन मंत्री काय करतात? याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. बसेस आहे त्याचं नियोजन एसटी महामंडळाकडे नाही असं म्हणले जातं अधिकार. नाही, नियोजन त्यांच्याकडे नसेल मग त्यांच्या आगारात काय करतायत त्या खासगी आहेत तर? पण तुम्ही तोडफोड केली, राग जो अनावर झाला ना, हे सगळं बघितल्यानंतर कारण एक बलात्कार तिकडे झाला, त्या बलात्काराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला इथं माहिती मिळाली की आतमधल्या बाजूला इथं जी एसटी लागली आहे, ह्या एसटी मध्ये रोज बलात्कार होतोय, इथं रोज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणून आम्ही इथं पाहायला आलो, ही सत्यता पाहिली. त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ही तिडीक गेली की बाबांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं येताना सुरक्षा केबिन भेदूनच पुढे यावं लागतंय. मग सुरक्षा केबिन मधले सुरक्षा कर्मचारी काय करतात? सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसत आहेत बघा, इथून सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसत आहेत. नाही, सगळ्या गाडीमध्ये पण येते आहे बघा इथं. दाखवा जरा. हे बघा, मॅगडीचा खांबा आहे. हे एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये येतात. हे एसटी महामंडळाची परीख बस, आणि ते विशेष आगारामध्ये. आगारामध्ये मग याच्यामध्ये एसटीचे कर्मचारी सहभागी आहेत का बाहेरने येणारे लोक सहभागी आहेत? जर एसटीचे कर्मचारी याच्यामध्ये असेल तर, बाहेरचे लोक असतील तर, इथं ज्या गोष्टी होतात ह्या गोष्टी का पाहिल्या जात नाही? सुरक्षा कर्मचारी इथं काय फक्त पगार घ्यायला आहेत का? महत्वाचा मुद्दा ना, ज्या आगारच्या प्रमुख आहेत ना, त्यांना आम्ही विचारलं आज सकाळी, 26 तासानंतर बातमी बाहेर आली तर त्या परत आम्हाला म्हणतात की पोलिसांकडनं माहिती घेऊन सांगते. म्हणजे 26 तासानंतर आगार प्रमुखांना माहिती नव्हती. ही चूक कोणाची येतात? 100% ही आगार प्रमुखांची चूक आहे. आगार प्रमुखासह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जो घटना घडली ती पहिल्यांदा कोणाला इंटिमेट करायला पाहिजे? ती सुरक्षा आगार प्रमुखाला केली पाहिजे. मग आगार प्रमुख जर माहितीच नाही म्हणतो म्हणल्यावरती त्या आगार प्रमुखाला या आगारात थांबण्याचा अधिकार नाही. त्या आगार प्रमुखावर कारवाई झाली. मंत्री आहेत, तुम्ही त्यांची काही भेट घेणार आहेत का? कारण हे भयंकर आहे सगळ्या गोष्टी. 100% पुणे शहराची सुरक्षा म्हणून आम्ही बोलून थांबणार नाही. त्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगू. पोलिसांनी आगार व्यवस्थापनावर काही कारवाई करणार नाही पोलीस एसीपी ऑफिस अगदी हाकेच्या अंतरावरती समोरच आहे. समोर एसीपी ऑफिस आहे, आणि एसीपी ऑफिसच्या समोर जर अशा प्रकार घडत असतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावाच लागेल ना. म्हणून आम्ही सुरक्षा आता मागणी काय? सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. सुरक्षा कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे. आपण बघतो हे सगळे साड्या आहेत वेगवेगळ्या कंडोमच्या पॉकेट आहेत. खरं तर भरपूर चित्र जे आहे ते शिवसेनेने आज उघडलेले यूज केलेले आहेत. हे बघा, यूज शिवसेना जे आक्रमक झालेली आहे, ज्या गोष्टीला हात सुद्धा लावू शकत नाही, अशा सगळ्या गोष्टी घडत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते काय सगळं इथं चालू आहे स्वारगेट बस स्थानकामध्ये? स्वारगेट बस स्थानकामध्ये जो हा प्रकार चालू आहे आपण पाहू शकतो. ही शिवशाहीची बंद पडलेली बस आहे, आणि शिवशाहीच्या बंद पडलेल्या बसमध्ये आज लॉजिंग दिसते. लिटरली इथं शेकडोनी कंडोम्स यूज केलेले आहेत. महिलांच्या साड्या आहेत, आंतरवस्त्र पडलीत इथं, आणि हे बेड केलाय हा. म्हणजे याचा अर्थ सुरक्षा कर्मचाऱ्याची केबिन भेदून रोज इथं कोणतरी येतं, आणि रोज इथं बलात्कार होतोय. आणि हे येताना विशेष त्या सुरक्षा केबिनच्या समोर येतात, ते ज्या सुरक्षा केबिनच्या समोर काल बलात्कार झालाय, आणि मग इथं तर रोज होत आहे. मग याच्यामध्ये याचा अर्थ असा होतो की ही लोक सगळी यांना भेटलेली आहेत. हे सुरक्षा कर्मचारी
कर्मचारी सगळे यांना मिळलेले आहेत. मग यांच्याकडनं काय इथं जी लोक हे राजरोसपणे लॉजिंग यूज करतात या लोकांवरती कारवाई, या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती कारवाई कोण करणार? त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आगार प्रमुखावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा अधिकार नाहीये ज्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार झाला. खरं तर पुण्यातल्या मध्यवस्तीत हे सगळं घडतं. आता सगळं परत होतंय. ह्याला एकदाच चाप बसला पाहिजे. या सगळ्या विषयाला एकदाच चाप बसला पाहिजे. नाही तर आज तुम्ही हे बघताय इथं रोज या गोष्टी होतात आहे. आणि विशेष या सगळ्या बाजूला कंपाऊंड आहे. चारही बाजूला कंपाऊंड असताना एवढ्या आतमध्ये हा असला उद्योग कसा चालतो? म्हणजे एक विषय तिथं बाहेर आला, आज इथं शेकडोनी विषय चालू आहेत रोजचे. या गोष्टीला जबाबदार सुरक्षा कर्मचारी आहेत. सुरक्षा कर्मचारी मात्र नेते मंडळी किंवा पुण्याच्या सुरक्षेच्या बाबतीतच एक आता प्रश्न निर्माण झाला. नुसती भाषणं करून चालणार नाही. तर ह्या लोकांना योग्य वेळी योग्य शासन दिलं पाहिजे. शिवसेना म्हणून आम्हाला ज्यांना जी भाषा कळती त्यांना त्या भाषेत आम्ही कळवतो, सांगतो. नक्कीच आपण पाहतोय की ही एक बस आहे पुण्यातील एसटी. आज आप देख सकते हैं यहाँ पे जो ये बस है शिवशाही की, इसमें पूरी तरह से लॉजिंग है. सगळं या ठिकाणी दिसतंय. ये पूरी तरह से लॉजिंग हो गए हैं. और ये लॉजिंग में आप देख सकते हैं यहाँ पे साड़ी, कंडोम्स इतनी बड़ी तादाद में है कि यहाँ पे इनके बेड है, बेडशीट है, बस मध्ये असलेले लेडीज के कपड़े यहाँ पे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे. और जो लोग यहाँ पे इसमें अंदर आते हैं ना वो सुरक्षा केबिन से होकर ही आते हैं. सचिन जाधव सुरक्षा केबिन से होकर ये लोग आते हैं. तो इसका मतलब ये है कि सुरक्षा केबिन एवरीथिंग इज पॉसिबल इन पुणे. हर एक क्योंकि ये सरकार ये ऐसी है. अगर जो सरकार ये शिवशाही की सरकार है बोलते ना, ये शिवशाही के बस में ही इन्होंने अभी ये लॉजिंग कर दिया है. कितने बलात्कार रोज होते हैं यहाँ पे. दारू की बोतल दिखाओ, ये देखो आप, ये दारू की बोतलें, यहाँ पे कंडोम्स के पैकेट है, ये कपड़े इनर से यहाँ पे सब पूरे गाड़ी में 100 के ऊपर कंडोम्स है. तो ये जो ऐसा गलत बात है ये कि आगार के अंदर ऐसा होता है. इसीलिए सुरक्षा कर्मचारी जो है उनके ऊपर 20 सुरक्षा कर्मचारी है, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. और जो आगार प्रमुख है उसके ऊपर भी निलंबन की कार्रवाई. पर ही पुलिस स्टेशन एसीपी ऑफिस है. 100 मीटर पे सामने एसीपी ऑफिस है. और वो एसीपी ऑफिस में अगर ऐसा, एसीपी ऑफिस के सामने ऐसा होता है, आगार के अंदर वो लोग नहीं आ सकते. लेकिन आगार की सुरक्षा व्यवस्था क्या करती है? ये एक बलात्कार हो गए वहाँ पे, लेकिन यहाँ पे रोज बलात्कार होता है. और वो सुरक्षा ऑफिसर के सामने होता है. वो लोग वहाँ पे मौजूद रहते हैं, 20 लोग वहाँ पे मौजूद रहते हैं. उनके सामने अगर ऐसा होता है ना, इसलिए उनको वहाँ पे बैठने का कोई अधिकार नहीं है. एक मिनट. कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय,
फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.